आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये राज्यातलं चित्र स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसल्याचं दिसतंय। तर एक्झिट पोलनुसार भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्या वेळच्या जागा राखण्यात यश येताना दिसतंय, तर महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाला फायदा झाल्याचं एक्झिट पोलमधून बघायला मिळतंय। येणाऱ्या लोकसभेमध्ये 48 पैकी 45 पेक्षा जास्तीच्या जागा आपल्याला जिंकायच्या आहे। महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है, 10 साल में मोदी जी ने काम किया है, उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी। मिशन 45 सक्सेस होगा। लोकसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी हा नारा दिला होता। मिशन 45 सक्सेस होगा। राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा वारंवार करण्यात आला, पण न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळालंय। राज्यात महायुतीला 40शी सुद्धा गाठता येणार नसल्याचा अंदाज आहे। न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती 32 ते 35 जागा जिंकणार असल्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे। इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार, देशात काय होणार। हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत। लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपनं 23 तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी उद्धव ठाकरेंना 12 ते 15 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे। तशीच काहीशी अवस्था महायुतीतल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीची झाल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलंय। गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात 4 जागा मिळाल्या होत्या, यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावं लागू शकतं। एक्झिट पोलमध्ये जे दाखवलंय त्यामध्ये केंद्रामध्ये एनडीएचं सरकार बहुमताने येत आहे। हा सर्वेमध्ये जर पाहिलं तर 370 ते 380च्या आसपास जागा ह्या एनडीएला दाखवण्यात आलेल्या आहेत। म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पुन्हा येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। यंदाची लोकसभेची निवडणूक अनेक अर्थानं वेगळी आहे। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसच्या साथीनं लोकसभा लढवली, तर इकडे मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीचं पाठबळ मात्र वाढलं। देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सरकार तुम्हाला दिसेल। मुळातच 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। तुम्ही 10 लोकांना विचारलं तर 10 मधील 8 व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसतात। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचं पारडं सुरुवातीला जड असल्याचं दिसत होतं, पण उमेदवारी देताना शहाचं राजकारण रंगलं। तसंच महायुतीनं केंद्रीय मुद्द्यांवर प्रचार केला, तर महाविकास आघाडीनं स्थानिक मुद्द्यांना हाताशी घेऊन महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलचा अंदाज पाहता महायुतीचा 45 पारचा नारा हवेत विरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।